लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आपण ज्या कामासाठी दुसऱ्या गावात चाललोय ते काम सोडून झाडावर चढून जांभळ खाणं हीच खरी जांभळ प्रेमी. आज आपला सकाळ सकाळचा दौरा तासगावला होता, कारण जोडीदार गाडी येणार होता, त्याचा शूट करायचा होता आपल्याला. त्यामुळे सकाळी लवकर उठून आवरून घेतले, जोडीदारांवर निघालो शूटला. जाताना आमण्याला नाईच्याला ब्लॉग मध्ये घेऊन त्यांना पण खुश केला आणि निघालो वाटला. आमच्या निम्म्या रस्त्यात गेलेलो तेवढ्यात जयाची गाडी दिसली झाडाच्या खाली. म्हणलं जया इथं काय कार लागलाय, तेवढं झाडात बघितलं तर जया इकडे वर चढलाय. आता म्हणलं भाऊ काय झाड मोकळा केल्याशिवाय काय खाली उतरत नाही. इकडे एक वाघ अजून झाडात होता, तेवढं तिकडे अजून एक वाघ झाडावर चढायला लागलेला. भाऊला एवढा पोराने फुगवलेला की भाऊ डायरेक्ट चुकीच्या झाडावर चढलेला, त्यामुळे गप खाली उतरत होता परत. आता आपल्याला एक वाघ झाडावर असल्यामुळे जांभळाची खाली काय कमी पडत नव्हती, नुसता हात केला की लगेच खाली येत होती. तिथनं गत जांभळ खाऊन झालं डायरेक्ट गाडी काढली शोरूमच्या दिशेनं. शोरूमवर जाऊन शूट चालू केला, पण ह्यांना अजून इकडे काही एक हार तुटत नव्हता. तसं मला सुरुवात आपल्यापासून झालेली, आपल्याला तुटत नव्हता. त्यामुळे आपण शूट चालू ठेवलेलं आणि हार तोडायला ह्यांना तापवलेला. हार तोडल्या आनंद तरी एवढी होत होती जसं काही एक युद्ध जिंकून आली ती. आतापर्यंत मी पडद्यामागचा कलाकार एकच बघितला असतील, पण इथं एका गाडीसाठी दोन होती. आम्हाला शूट साठी निळा किंवा लाल पाहिजे होता, पण ह्या शोरूमवाल्यांकडे पिवळा होता. त्यामुळे डायरेक्ट आम्ही 4 व्हीलरच्या शोरूममधून आणला. आता 4 व्हीलरच्या शोरूममधून कपडा आणलाय, म्हणजे कपडा पण तेवढाच मोठा असणार आहे. कपडा वाढला की डायरेक्ट मागचा मेंबर दाखवत होता. गाडी घेऊन जाताना म्हणलं लागलीच तासगाव मध्ये, तर म्हणलं गणपतीला पण जाऊन पूजा करून यावी. गाडीची पूजा बिजा केली. आम्ही पण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि निघालो आमच्या रस्त्यानं. जाताना आधी आणि ऋषीला ब्लॉग मध्ये घेऊन केला, दोघांना पण खुश. दोघं एवढे खुश झाले की डायरेक्ट लागले लाजायला. आता इथपर्यंत एवढं बघितलाय तर लाईक आणि फॉलो करून जावा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.